चला सगळ्यांनी प्रेझेंटी मार्क करा. ओके, सो टुडे इज युअर कम्प्युटर ओरल. मी तुम्हाला क्वेश्चन विचारणार, ज्याला आन्सर येत आहे त्याने हँड रेस करायचा आहे. ओके टीचर, आमचे उद्या मॅथ्स आहे. येस, बट आपण आता सध्या तुमचं कम्प्युटर घेणार आहोत, कारण मॅथ्सची ऑलरेडी मी तुमच्या टेबलची रिव्हिजन घेतलेली आहे आणि सम्स पण सॉल्व्ह करून घेतलेले आहेत. ओके टीचर, उद्या आमची कम्प्युटरची आहे. येस, ओके. पहिल्यांदा आपण फर्स्ट आणि सेकंडचं घेणार आहोत. यस, कल मेरा मराठी है. ओके. हमने हिंदी, मराठी, इंग्लिश सारे सब्जेक्ट के रिवीजन ले लिए हैं, राइट? यस यस. तो अकॉर्डिंगली आपको वहाँ पे Yes, teacher. परफॉर्म करना है. अभी आई एम गोइंग टू शेअर द स्क्रीन. स्क्रीन दिसते है सगळ्यांना? Yes. Yes. चला, this is for first standard and second standard. फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड स्टँडर्ड कोणालाही याचं उत्तर येत असेल तर हँड रेस करायचा आहे. अ फिश और पेन इज अ मॅन मेड थिंग. अ फिश और पेन इज अ मॅन मेड थिंग. करेक्ट वर्ड कोणता आहे यामध्ये? फिश और पेन. हँड रेस करा. टीचर, परत विचारा. क्वेश्चन दिसतोय समोर. अ फिश और पेन इज अ मॅन मेड थिंग. यश, फिश. फिश मॅनमेड आहे का? पेन्सिल. पेन. पेन. The monitor or CPU looks like a TV screen. A monitor or CPU looks like a TV screen. कोण दिसतं टीव्ही स्क्रीन सारखं? मॉनिटर की CPU? स्वराज. येस. आरुष, Yes, teacher. हँड रेस केलाय ना? क्वेश्चनचा आन्सर सांग. Monitor. मॉनिटर. गुड. A mouse or keyboard has many keys on it. कोणावर खूप कीज असतात? माऊसवर की कीबोर्डवर? ममता, डायरेक्टली कोणीही सांगणार नाही. काय सांगितलं मी तुम्हाला? पियुष? Keyboard. येस. आणि एका क्वेश्चनचं झाल्यावर हँड रेस करणं स्टॉप करायचं लगेच. दुसरा क्वेश्चन ऐका, उत्तर येत असेल तरच हँड रेस करा. द प्रिंटर और मॉनिटर प्रिंट्स ऑन पेपर. पेपरवर प्रिंट करण्यासाठी कोण हेल्प करतं? प्रिंटर की मॉनिटर? सार्थक? Monitor. हाऊ मॉनिटर? देवांग? Printer. प्रिंटर. ओके, आता सध्या फर्स्ट आणि सेकंड स्टँडर्ड वालेच हँड रेस करतील. ओके, फर्स्ट आणि सेकंड स्टँडर्डला मी विचारते. थर्ड आणि फोर्थ स्टँडर्डचं आपण थोड्या वेळात घेऊया. येस, चला. द कीबोर्ड और सीपीयू इज द ब्रेन ऑफ कम्प्युटर. ब्रेन ऑफ कम्प्युटर कोणाला म्हटलं जातं? कीबोर्डला की सीपीयू ला? फर्स्ट आणि सेकंड स्टँडर्ड सांगतील. ममता? Keyboard ला. नो. पियुष? टीचर, परत पियुष, विचारा. प्रश्न ऐकला नाही मग हँड रेस कसा केलाय?
देवांग. CPU. CPU. CPU is called as the brain of the computer. The small blinking line. एकदाच मी प्रश्न वाचणार आहे, लक्ष द्या सगळ्यांनी. The small blinking line is called space bar or cursor. कम्प्युटरच्या स्क्रीनवर जी छोटी लाईन सतत ब्लिंक होत असते तिला स्पेस बार म्हणायचं की कर्सर म्हणायचं? यश. Cursor. कर्सर. The down arrow keys or space bar is used to move the cursor one line down. जर तुम्हाला कर्सर एक रेष खाली आणायचा असेल तर तुम्ही डाऊन एरो की वापरणार की स्पेस बार वापरणार? आरुष. Down arrow key. डाऊन एरो की. गुड. The caps lock or enter key is used to type in capital letters. तुम्हाला कॅपिटल लेटर मध्ये लिहायचं आहे तर तुम्ही कॅप्स लॉक वापरणार की एंटर की वापरणार? देवा. Caps lock. Enter key. कॅप्स लॉक. यू विल यूज कॅप्स लॉक. कॅपिटल मध्ये लिहिण्यासाठी कॅप्स वापरतो आपण. आणि थर्ड आणि फोर्थ स्टँडर्ड मध्येच ओरडणार नाहीत, शांत बसा. The enter key or space bar is used to leave a space. दोन शब्दांमध्ये जागा सोडण्यासाठी स्पेस बार वापरायचं की एंटर की वापरायचं? यश. Enter key. आरुष. Space bar. स्पेस बार. A tree or ball is a natural thing. नॅचरल थिंग म्हणजे जी मानवाने बनवलेली नाही. ट्री आहे की बॉल आहे नॅचरल थिंग? देवा. Tree. ट्री. अ कम्प्युटर और बुक इज अ मशीन. कम्प्युटर आणि बुक यापैकी मशीन कोण आहे? ममता. Computer. कम्प्युटर. येस. आता मला पिक्चर बघून सांगा. आरुष सांग मला हे कशाचं चित्र आहे? Monitor. मॉनिटर. यश त्याच्या खाली काय आहे? Mouse. माऊस. त्यानंतर फर्स्ट स्टँडर्ड ममता हा काय आहे? फर्स्ट पिक्चर कशाचं आहे? सीपीयू. आरुष त्याच्या खाली काय आहे? सीपीयूच्या खाली Keyboard. कीबोर्ड. यश कीबोर्डच्या खाली कशाचं चित्र आहे? Printer. प्रिंटर. व्हेरी गुड. ओके आता या कीजची नावं सांगा मला. पहिलं काय आहे? सेकंड स्टँडर्ड सांगतील. देवांग सांग मला फर्स्ट की कुठला आहे? क्वेश्चन नंबर 3 बघा. पहिलं की कुठला आहे? कोणतं बटन आहे ते सीपीयू वर कीबोर्ड वरचं? कोण सांगणार? फर्स्ट की कोणतं आहे? Space bar. कोण बोललं? त्यानंतर सेकंड की. व्हॉट इज द सेकंड की? हँड रेज करा. सेकंड की कुठला आहे? आरुष. Arrow key.
अप एरो की. येस. त्यानंतर थर्ड की बघा आणि सांगा मला कोणता आहे. हँड रेज करा. बघितलं सगळ्यांनी. चला सांगा मला विच इज द थर्ड की. ममता. देवांग. एंटर की. एंटर. फोर्थ पिक्चर बघा आणि मला सांगा कोणतं की आहे. आरुष सांग. कॅप्स लॉक की. कॅप्स लॉक. त्यानंतर अजून कोण आहे फर्स्ट आणि सेकंड स्टँडर्ड. आयशा, लक्ष सांगा मला. आयशा चौथा की बघ. चौथा कुठला की आहे. कॅप्स लॉकच्या नंतरचं काय आहे. लक्ष तू सांग. सांगा मला कोण सांगणार. कॅप्स लॉकच्या नंतरचं कुठलं की आहे. टीचर मी बोलू. हँड रेज करा. सांग यश. राईट एरो. लेफ्ट एरो आहे तो. बघा कॅप्स लॉकच्या नंतरचा लेफ्ट एरो आणि त्याच्या खाली काय आहे. लेफ्ट एरोच्या खाली कोण आहेत. कोणत्या कीज आहेत. थर्ड स्टँडर्ड हँड रेज करणं स्टॉप करा. थर्ड स्टँडर्ड फक्त फर्स्ट आणि सेकंड स्टँडर्ड साठी आहे हे. आरुष सांग मला. कीज. कोणत्या कीज आहेत त्या. लेटर की. लेटर कीज. व्हेरी गुड. त्यानंतर लेटर कीजच्या खाली कोणता एरो आहे. कोणता की आहे सांगा. देवांग. राईट एरो की. राईट एरो की. आणि राईट एरो कीच्या खाली कोणत्या कीज आहेत. नंबर. यश. यश. नंबर की. नंबर कीज. व्हेरी गुड. ओके. नाउ वेट. चला आपण अजून पाहूया. आता हे स्पेशली सेकंड स्टँडर्ड साठी आहे. ओके. स्पेशली फॉर सेकंड स्टँडर्ड. त्यामुळे फर्स्ट स्टँडर्ड पण आन्सर देऊ शकतात. बट आयशा, लक्ष, देवांश यू शुड आन्सर. ओके. चला लक्ष द्या. Fill in the blanks with the help of the words given in the bracket. ब्रॅकेट मध्ये तुम्हाला वर्ड्स दिलेत. कर्सर, सीपीयू, शिफ्ट, माउस, कॅप्स लॉक, पॉइंट्स, कर्सर कीज, क्लिकिंग, अप एरो, एंटर, माउस पॉइंटर, प्रिंटर, फॉन्ट्स, डिलीट, मॉनिटर. ओके. सो पहिला क्वेश्चन आहे तुमचा. द डॅश डॅश इज अ पॉइंटिंग डिव्हाइस. The dash dash is a pointing device. चला कोण सांगणार. हँड रेज करा. सेकंड स्टँडर्ड तुमच्यासाठी आहे स्पेशली. येस लक्ष. टीचर. येस. पॉइंटिंग डिव्हाइस. पॉइंटिंग.
सेकंड स्टँडर्ड. आयशा, देवांग, आरुष. Mouse. Mouse, yes. The keys with arrows are called dash dash. The keys with arrows are called dash dash. काय म्हणायचं keys with arrows ला देवांग? Up arrows. टीचर तुमचा आवाज नाही. वेट. जरा वेट करा 2 मिनिटं. लेट मी रीड ऑल ऑफ देम. ओके, थर्ड सांगा. The dash dash key is used to go to the next line. नेक्स्ट लाईन वर जाण्यासाठी कोणत्या कीचा वापर करतो आपण? लक्ष, सारस, सारस. आवाज येतोय का माझा? Yes. सारस Yes, बोलो. teacher. हैंड रेज कर रहे हो तो आंसर दो सारस, अदरवाइज स्टॉप रेजिंग योर हैंड. यस देवान. Shift key. शिफ्ट और एंटर. नेक्स्ट लाईन जाण्यासाठी फोर्थ बघा. द डॅश डॅश प्रिंट वर्ड्स अँड पिक्चर्स. वर्ड्स अँड पिक्चर्स कोण प्रिंट करतं? हँड रेज करा. दिस यश, आरुष, Printer. प्रिंटर. The dash dash shows whatever you type using the keyboard. तुम्ही कीबोर्डने जे टाईप करता ते आपल्याला कुठे दिसतं? कोण दाखवतं आपल्याला? वेदांग. Computer. मॉनिटर म्हणायचं त्याला. The dash dash is called the brain of the computer. ब्रेन ऑफ द कम्प्युटर कोणाला म्हणायचं? सांगा आरुष. Yes, teacher. What is called as the brain of the computer? श्रेया. CPU. CPU. The dash dash key is used to type the capital letters. कॅपिटल लेटर्स टाईप करण्यासाठी कोणत्या कीचा वापर करायचा? येस मधुरा. Teacher, caps lock key. कॅप्स लॉक. येस. त्यानंतर when you press and leave the mouse button, it is called dash dash.
आपण माऊसचं बटन प्रेस करून सोडून देतो त्याला काय म्हणायचं? काय करत असतो आपण त्यावेळी? येस ममता. सांगा वेदांत. क्लिक. क्लिकिंग. टीचर, येस. आज कम्प्युटरची ओरल झाली, उद्या मराठीचे. येस बट मी मराठीचा अभ्यास ऑलरेडी घेतलेला आहे ना. टीचर, आधी उद्या आमची मॅथ्सची आहे. आपण मॅथ्सचा पण अभ्यास घेतलेला आहे. मी सगळ्या आमची उद्या. ओरलची येस मी सगळ्या ओरलची प्रॅक्टिस घेतलेली आहे. मला सगळ्यांचं टाइम टेबल माहिती आहे. बट आपण ऑलरेडी सगळ्या सब्जेक्टची ओरलची प्रॅक्टिस घेतलेली आहे. जर तुम्ही अटेंड केले असतील लेक्चर तर तुम्हाला माहित असायला पाहिजे. EVS, इंग्लिश, मराठी, हिंदी, मॅथ्स सगळ्या सब्जेक्ट्सची ओरल झालेली आहे. ओके. येस टीचर. The arrow on the monitor is called dash dash. The arrow on the monitor is called काय म्हणायचं मॉनिटरवरच्या एरोला? येस देवा. एरो. अप एरो. नो. मम्मी पॉइंटर. सांगितलं. अरे तू चालू कर नुसती. माईक बंद करा. Press the dash dash key to erase a character to the right of the cursor. तुमच्या कर्सरच्या राईटला असणारा कॅरेक्टर इरेज करण्यासाठी कोणत्या कीचा वापर करायचा? सांगा. येस आरुष. येते का? नो टीचर. सो स्टॉप रेजिंग युअर हँड. येत नसल्यावर हँड रेज करायचा नाही. मला इथे कन्फ्युजन होतं ना. देवांग. डिलीट की. नो. मधुरा. देवांग हँड रेज करणं स्टॉप करायचंय. मधुरा. हँड रेज केला याचा अर्थ तुम्हाला उत्तर येतंय असं समजायचं आहे मी. त्यामुळे उत्तर येत असेल तेव्हाच हँड रेज करा. स्वराज. येस स्वराज. शिफ्ट. शिफ्ट कीने आपण कर्सरच्या जवळचं लेटर डिलीट करत असतो. पूर्ण लेटर डिलीट करायचं आहे तेव्हा डिलीट वापरा. पण शिफ्टने आपण जेव्हा कर्सरच्या बाजूचं एखादा लेटर डिलीट करायचं असतं तेव्हा शिफ्ट वापरतो. The small blinking line that you see on the screen is called dash dash. स्क्रीनवर दिसणारी स्मॉल ब्लिंकिंग लाईन तिला काय म्हणायचं? सारस. येस सारस. चला फोर्थ स्टँडर्ड, थर्ड स्टँडर्ड तुम्हाला उत्तर येत असतील तरी हँड रेज करा. The small line blinking on a screen is called yes Vedant. Cursor. The characters used in text are called dash dash. The characters used in text are called dash dash. जे कॅरेक्टर आपण कम्प्युटरवर लिहिताना वापरत असतो त्यांना काय म्हणायचं? सांगा. फोर्थ स्टँडर्ड तुम्हाला येत असेल तरी तुम्ही सांगू शकता. येस श्रेया. कीबोर्ड. फॉन्ट्स. फॉन्ट्स होते हैं वो जो हम टाइप करते हैं. ओके. प्रेस द डॅश डॅश की टू मूव द कर्सर वन लाइन अप. जर तुम्हाला एक लाईन वर जायचं असेल तर तुम्ही कोणतं की वापरणार?
Yes, Arush? A parrot. A parakeet. Very good. Okay, so here we have done with first and second standard. Okay, now third and fourth standard. Wait. ओके, एक ट्रू और फॉल्स आहे, ते सुद्धा तुम्ही मला सांगायचं आहे. सेकंड स्टँडर्ड. वेट. फर्स्ट अँड सेकंड बोथ. A human being cannot think. ट्रू और फॉल्स? फर्स्ट आणि सेकंड स्टँडर्ड वाले बोलतील अ ह्युमन बीइंग कॅनॉट थिंक. राईट और रॉंग? माणूस विचार करू शकत नाही. राईट और रॉंग? सांगा पटकन. माईक ऑन करा. Right. रॉंग. विचार करत नाही का तुम्ही? Wrong. A computer False. can make mistakes. A computer can make mistakes. Computer चुका करतो. False. Wrong. A Wrong. computer gets tired. Computer थकतो. Wrong. A computer is used. False. Computer थकतो का आपल्यासारखा? No. How No, no? teacher. Then a computer is used to watch movies. आपण कम्प्युटरवर मूवीज बघू शकतो. Yes. Yes. True. 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 A computer is not used in offices. ऑफिस मध्ये कम्प्युटरचा वापर केला जात नाही. Yes. False. 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 How yes? False आहे. चला, थर्ड स्टँडर्ड and फोर्थ स्टँडर्ड. Fill in the blanks with help of the words given in the bracket. In dash dash, computer are used to keep health record of patient. Bank, hospital. पेशंटचा हेल्थ रेकॉर्ड करण्यासाठी बँक किंवा हॉस्पिटलमध्ये कुठे वापरला जातो कम्प्युटर? Bank. Hospital. Hospital. आता मी फक्त थर्ड आणि फोर्थ स्टँडर्डला विचारत आहे. फर्स्ट आणि सेकंड स्टँडर्डचं झालंय. येस कुशल. Bank. बँक मध्ये पेशंट जातात का? Hospital. देन जरा प्रश्न नीट ऐका, घाई करू नका फक्त हँड रेस करण्याची. डॅश डॅश डिपार्टमेंट्स यूज कम्प्युटर टू प्रिपेअर देअर बिल. एंटरटेनमेंट, टेलिफोन. बिल बनवण्यासाठी कोणतं डिपार्टमेंट कम्प्युटरचा वापर करतं? एंटरटेनमेंट की टेलिफोन? रिद्धी? Entertainment. स्पर्श? Entertainment. बिल बनवण्यासाठी Telephone. Telephone. टेलिफोन. Telephone. In offices and shops, computers are used to dash dash diagnose diseases, keep account. ऑफिस आणि शॉप मध्ये कम्प्युटरचा वापर कशासाठी केला जातो? डिझीज डायग्नोज करण्यासाठी की अकाउंट कीप करण्यासाठी? फॉर कीपिंग अकाउंट. येस श्रेया? बोलो श्रेया. रिद्धी? सार्थक? Account. येस, टू कीप अकाउंट. उत्तर येत असेल तरच हँड रेस करायचं आहे हा. सगळ्यांना फायनल नोटीस आहे आता ही. इफ यू नो द आन्सर देन ओनली यू हॅव टू रेज द हँड. डोंट वेस्ट माय टाइम.
Dash dash is used to send and receive messages through the internet, ATM or email. इंटरनेटवरून मेसेजेस पाठवण्यासाठी कोणाचा वापर केला जातो? ATM की ईमेल? येस स्नेहा? ईमेल. ईमेल. Dash dash computers are used to book tickets. रेल्वे स्टेशन्स, होम्स. तिकीट बुक करण्यासाठी रेल्वे स्टेशनवर की घरी कम्प्युटरचा वापर केला जातो? रेल्वे स्टेशन्स और होम्स? आयशा? रेल्वे स्टेशन. रेल्वे स्टेशन्स. You can select a line width from dash dash tools or size. लाईनची विड्थ आपण साईज मधून की टूल्स मधून सिलेक्ट करू शकतो? स्पर्श? साईज. Okay. The dash dash tool is used to cancel the last action, undo or redo. लास्ट ऍक्शन कोणत्या टूलने कॅन्सल करू शकतो आपण? अंडू की रिडू? कनिष्क? रिडू. येस. There are dash dash different kinds of brushes in paint. 29. किती ब्रशेस असतात पेंट मध्ये? 20 की 9? स्पर्श? सार्थक? 20. कनिष्क? 9. रिद्धी? 9. स्पर्श? सांगा पटकन आता. सगळ्यांनी वेगवेगळे आन्सर सांगितले. सांगा मला. जे परत क्वेश्चन बोला. हाऊ मेनी ब्रशेस आर देअर इन पेंट? पेंट मध्ये किती ब्रशेस असतात कलर करण्यासाठी? 20 असतात की 9 असतात? 20. शुअर? 9 टीचर 9. सांगा परत एकदा. शुअर? Yes, नक्की teacher. 9? 9. देर आर 9 ओनली. 20 सांगितल्यांनी लक्षात ठेवा. 9 असतात फक्त. ओके, चला. You can create a dash dash only 2 times. Polygon, curve. काय आपण फक्त 2 टाइम क्रिएट करू शकतो? पॉलिगॉन की कर्व? चला, कोणाला माहिती आहे आन्सर? आयशा? कर. शुअर? Yes. Then the dash dash tool is used to draw a diamond, rectangle or diamond. आता मी तुम्हाला शेप सांगितला म्हणजे डायमंडच. येस. आता तुम्ही शेप बघा आणि मला सांगा. 11th क्वेश्चन बघा. त्या शेपला काय म्हणायचं? ओव्हल की सर्कल? सांगा सगळ्यांनी. ओवल. ओव्हल. ओव्हल आहे, ओव्हल. आणि ओव्हल. 12th क्वेश्चन बघा. काय ते काढण्यासाठी कशाचा वापर करणार तुम्ही? राउंडेड रेक्टँगलचा की ट्रायंगलचा? ट्रायंगल. 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 येस. ओके. ट्रायंगल. येस. इथे तुम्हाला शेप्स दिलेत.
ओके. आणि मॅच करायचे आहेत. फर्स्ट शेप कुठला आहे सांगा. ऑप्शन आहेत बघा बी मध्ये. ट्रायंगल, डायमंड, पॉलिगॉन, कर्व, स्क्वेअर. सांगा आता. कर्व. कर्व. आणि सेकंड शेप. सेकंड कुठला आहे. पॉलिगॉन. थर्ड. स्क्वेअर. फोर्थ. फोर्थ. ट्रायंगल. फिफ्थ. डायमंड. 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 येस येस येस. चला मला युजेस ऑफ कम्प्युटर सांगा. इन स्कूल, इन बँक. चला एकेकाने सांगा. स्कूलमध्ये कम्प्युटरचा वापर आपण कशासाठी करू शकतो आणि बँक मध्ये आपण कशासाठी कम्प्युटरचा वापर करू शकतो. जेवढ्यांनी हँड रेस केले सगळे सांगणार आहेत का मला. सांगा. चला चेक 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 चेक. श्रेया बताओगे. श्रेया. आयशा. नोटीस लेटर्स बनवतो. व्हेरी गुड. अजून. आणि बँक मध्ये. बँक मध्ये कशासाठी वापर अकाउंट होतो. बनवण्यासाठी. व्हेरी गुड आयशा. आयशा इज डुईंग व्हेरी गुड टुडे. व्हेरी गुड. बघा शी इज टेलिंग फोर्थ स्टँडर्ड आन्सर. अँड फोर्थ स्टँडर्ड तुमचं काय झालं. तुम्हाला काय झालंय. उद्या ओरल आहे ना. आणि थर्ड स्टँडर्डनी तर आजच ओरल दिली. चला अजून सांगा सगळ्यांनीच टीचर माझी एकेकाने. ओरडणे झाली. ओके. चला एकेकाने सांगा मला. कोण सांगणार अजून. स्कूलमध्ये आणि बँकमध्ये आपण कम्प्युटरचा वापर कशासाठी करतो. चला मधुरा तू सांगणार. टीचर चित्र काढण्यासाठी करतात. फाईल बनवण्यासाठी करतात. हम्म. चित्र काढण्यासाठी करतात. ओके गुड. अजून सांगा युजेस ऑफ कम्प्युटर. नॉर्मल युजेस सांगा. फक्त स्कूलमध्ये आणि बँकमध्येच नको. चला वेदांत सांग. टीचर बोल. अभ्यास करण्यासाठी. हम्म. अजून. कोणतेही काम करण्यासाठी. कोणतेही काम म्हणजे. कम्प्युटर आपलं जेवण बनवून देऊ शकतो का. नो टीचर. देन देन कोणतं काम नक्की. चला सांगा अजून कोण सांगणार युजेस ऑफ कम्प्युटर. ममता. चला बोला पटापट. भाविका. कोण सांगणार युजेस ऑफ कम्प्युटर. स्वराज. शाळेत अभ्यास करण्यासाठी. कॉम्प्युटरवर बिल भरण्यासाठी. हम्म. चला डन. येस. ओके. सो आपले क्वेश्चन आन्सर्स पण सगळे कंप्लीट झालेले आहेत. सो वी आर गोइंग टू स्टॉप ओव्हर हिअर फॉर टुडे. ओके. आज आपण इथेच थांबूया. ज्यांची उद्या एक्झाम आहे कम्प्युटरची ऑल द बेस्ट. आणि अजून मॅथ्सचे ओरल असेल तर त्यांनी टेबल लर्न करायचे आहेत. जे मी तुमचे ऑलरेडी घेतलेले आहेत. आणि त्याबरोबरच टेबल बरोबरच काही ओरल सम सुद्धा तुम्हाला विचारण्यात येतील. ओके. त्याची थोडी प्रॅक्टिस आपण आता घेऊया. मी इथे नंबर लिहिणार बोर्डवर. थर्ड स्टँडर्डची ओरल आहे ना मॅथ्सची. सार्थक, श्रेया, कुशल.
येस, तुमची ओरल आहे ना की? इंग्लिशची आहे. येस, आपण पोएम घेतल्यात आयशा. येस येस टीचर. येस, गुड. मग सगळ्या लक्षात आहेत ना आपण घेतलेल्या पोएम? येस त्यानंतर टीचर. अपोजिट वर्ड्स वगैरे, आणि रीडिंग पण घेणार तुमचं. ओके, येस थोडं. टीचर. हा, थोडं रीडिंग पण घेतील, ते पण एकदम नीट करून दाखवायचंय. ओके, ओके चला. टीचर. थर्ड स्टँडर्ड, मी तुम्हाला इथे नंबर देते. तुम्ही त्या नंबरला काय बोलायचं, इंग्लिशमध्ये तुम्ही त्याला काय बोलणार, वर्ड मध्ये काय बोलणार ते मला सांगायचंय. मी तुमचं नाव घेणार आणि इथे नंबर लिहिणार. सार्थक, 365. व्हेरी गुड. कुशल, 578. तुला कोणी सांगितलं? देन श्रेया, श्रेया, स्वराज, 789. वेदांग, 999. ओके. Then second standard is having English oral, right? फर्स्ट स्टँडर्डची कोणती ओरल आहे? मराठी. मराठी. ओके, मग आता एक एक कविता घेऊया आपण. आयशा, तुम्हाला चिकन अँड हेन पोएम असणार आहे, राईट? येस. हा, चला मला बोलून दाखवा पटकन एकेकाने. आयशा बोल. Chicken and hen, chicken and chicks in the farm, yeah, chicks in the pen, chicks in the kitchen, under the chair, chicks on the doorstep, chicks on the stairs. Chicken and hen, chicken and chicks in the farm, yeah, but none in the pen. व्हेरी गुड. लक्ष, तू बोल. Chicken and chick in the farm, yeah, chick in the pen, chick not the pen. नो, परत बोल. Chicken and chick in the farm, yeah, chick in the pen, chick on the doorstep, chick in the अंडर द चेअर. under the chair, chick in the doorstep, step, बट नॉट, chick बट in नन, but none इन द. in the place. येस. देवांग, देवांग तू बोल. येस देवांग. ममता, माइक ऑफ करायचं आहे. Sorry teacher. देवांग आहे का? सेकंड स्टँडर्ड इज डन. फर्स्ट स्टँडर्ड, आरुष कोणती पोएम आहे? मराठी. सर रडला असा असला. काय झालं? आरसा रडला असा असला. हा, बोल. सोनू सकाळी आरशासमोर उभी राहिली. आरसा रडू लागला. म्हणाला, तुझे केस विस्कटलेले आहेत, तुझे कपडेही चुरगळलेले आहेत. तू तुझा शोर, तुम्हाला हीच कविता सांगितली आहे? येस कविता? येस शोर? येस. दुसरी नाही का सांगितली कोणती? नाही. एकच सांगितले. हा बोल. येस. हा बोल. तुझा चेहराही रडवेला आहे, तुला पाहून मला रडू आले. अरे वा सोनू, किती छान दिसतेस. छान केसही विंचारले, छान कपडेही घातलेस. आता तू हसरी दिसतेस, तुला पाहून मला हसू आले.
ओके, अजून कोण आहे फर्स्ट स्टँडर्ड? यश. यश. यश इज देअर? ओके. मग आता उद्याचं ओरल सगळ्यांनी नीट बोलायची आहे. फर्स्ट स्टँडर्ड मराठीची ओरल साठी ऑल द बेस्ट. सेकंड स्टँडर्ड फॉर युअर इंग्लिश ओरल अँड थर्ड स्टँडर्ड इज हॅव्हिंग मॅथ्स अँड फोर्थ इज हॅव्हिंग कम्प्युटर. राईट? येस. सगळ्यांनी एकदम नीट ओरल बोलायची आहे. नाव यू ऑल कॅन लिव्ह द क्लास. बाय बाय. बाय टीचर. बाय. थँक यू टीचर. वेलकम. बाय बाय टीचर. थँक यू मॅम. वेलकम. बाय. बाय टीचर. बाय.